आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतामध्ये देखील बसतो आहे। सांगली जिल्ह्यामधील द्राक्ष, बेदाणे आणि हळदीच्या व्यापाऱ्याला देखील याचा फटका बसतोय। मुंबई बंदरामध्ये द्राक्षांचे कंटेनर अडकून पडल्यात बाजारावरती त्याचा परिणाम होतोय आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी दर पाडायला सुरुवात केल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यापाऱ्यांना खडे बोलही सुनावले। अडचणीच्या काळामध्ये नफा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान करू नका, अन्यथा परमेश्वर देखील तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना साथ देण्याचं आवाहन केलंय। व्यापाऱ्यांना मी विनंती असे करेन की शेवटी जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, द्राक्ष उत्पादक ते आपलेच आहेत ना। त्यामुळे या अडचणीचा फायदा घेऊन तुम्ही प्रॉफिटेबिलिटी वाढवणार असाल आणि भाव पडणार असाल तर तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही। तर युद्ध किती दिवस चालणार आहे आणि काय माहीत नाही, पण तो तेवढा काळ मात्र सगळ्यांनी एकमेकाला मदत केली। निर्यात शुल्क कोकणामध्ये यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी आणि उशिराने येत असताना निर्यात बाजारावरती आखाती युद्धाचे ढग सध्या जमा झालेत। महिनाभरामध्ये युद्ध थांबलं नाही तर आखातामध्ये होणाऱ्या आंब्याच्या निर्यातीवरती याचा मोठा परिणाम होऊ शकतो। मुळात आंब्याला आलेला शेवटचा मोहर देखील करपून गेलाय। हापूसच्या उत्पादनावरती मोठा परिणाम झालाय। अशामध्ये काही दलाल मंडळी आखाती युद्धाचं कारण पुढे करून आंब्याचे दर पाडण्याचे प्रयत्न करत असल्याची भीती सध्या आंबा उत्पादक शेतकरी व्यक्त करतायत। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आंबा बाजारात येतो, मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे उशिरा म्हणजे मार्चच्या अखेरीस आंबा मोठ्या प्रमाणावरती बाजारात येईल। त्यावेळेला जर युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर आंब्याचे दर घसरण्याची शक्यता असल्याचं रायगडमधल्या आंबा बागायतदारांनी सांगितलेलं आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही दलालांनी किंवा काही व्यापाऱ्यांनी सुद्धा अनेक मीडियाशी बोलताना काही शंका आशंका व्यक्त केलेल्या आहेत। परंतु एक शेतकरी आणि एक जाणकार म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की यावर्षी हापूस आंब्याचं उत्पादन कोकणामध्ये इतकं कमी आहे की ते आपल्या देशात सुद्धा पुरणार नाही। युद्ध जरी सुरू राहिलं आणि पुढील 1 महिना समजा जर युद्ध सुरू राहिलं तर या आंब्याच्या एक्सपोर्टवर फारसा परिणाम होणार नाही, पण मार्च अखेरनंतर सुद्धा युद्ध सुरू झालं तर मात्र थोडंसं एक्सपोर्टवर परिणाम होईल। तोही गल्फमध्ये म्हणजे आखाती देशांमध्ये आंबा जातो, त्या आखाती देशांमधल्या एक्सपोर्टवर थोडाफार परिणाम होईल। जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याचं यंदाच्या वर्षी मोठं नुकसान झालंय। बदलत्या वातावरणामुळे हापूस आंब्याचं 80 ते 85% नुकसान झालंय। दरम्यान या संदर्भामध्ये मंत्री नितेश राणे यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं। जी काय परिस्थिती दिसली ती अतिशय गंभीर परिस्थिती आहे। म्हणजे आंबा जिथे 300, 400 पेट्या बाहेर यायच्या तिथे आज 5, 10 पेट्या पण निघत नाहीये। आणि म्हणून ही सगळी परिस्थिती शासन म्हणून, प्रशासन म्हणून आम्ही खुल्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत। आमच्या आंबा बागायतदारांच्या ज्या व्यथा आहेत, जे कधीच कोणाकडे हात पसरत नाही, कधीच काय मागत नाही, ते आज व्यथित आहेत। कारण का जी काय परिस्थिती आहे ती निसर्गामुळे आहे। जे काय कीड निर्माण झाली आहे, सारखा कीड आहे, उपलब्ध असणारी औषधं जी आहेत ती त्या कीड जी लागलेली आहे, रोग जो लागला त्याच्यावर कामच करत नाही। रत्नागिरी शहरामध्ये सकाळपासून गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेऊन जाण्यासाठी रांगा लागल्याचं बघायला मिळतंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा कमी होतोय किंवा गॅसचा तुटवडा भासेल। काही वेळेला सिलेंडर पोहोचवण्यासाठी एजन्सीकडून होत असलेला विलंब, गॅस बुक झाल्याच्या नंतर देखील येणाऱ्या तांत्रिक अडचणी यासारख्या अनेक कारणांमुळे नागरिकांनी एजन्सीमध्ये येऊन सिलेंडर घेणं पसंत केलंय। आखाती देशामधल्या युद्धामुळे गॅस पुरवठा कमी होणार अशी माहिती किंवा अशी चर्चा सुरू असली तरी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यामध्ये गॅस तुटवड्याची कोणतीही माहिती नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।